वृद्ध महिलेचा पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न। वृद्ध महिलेचा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न। मोहिनी राजे या वृद्ध महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे तिला सोनपूर तालुक्यातील कदंब गावातील आधार पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले आहे। या महिलेने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता। ही बाई पुन्हा पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न का करते? सगळी माहिती दिली आहे पण आत्महत्येचं कारणच नाही दिलेलं। त्यासनी माहिती झाल्यावर देतील ना ती। काय नाही, अशा माणसांना आत्महत्या करायचीच नसते। आत्महत्येचा प्रयत्न करायचा, लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आणि सहानुभूती मिळवायची, स्टंटबाजी म्हणतात याला। प्लीज नाही, हे बघ तू असं नको बोलूस। लोकांच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स असतात, इतकी दुःख असतात ना की आपण कल्पनाही नाही करू शकत। आणि मला असं वाटतं ही आत्महत्या करणारी माणसं आहेत ना, त्यांना खरं तर त्यांचं दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स संपवायचे असतात, पण त्यांच्यासाठी ते दुःख, ते प्रॉब्लेम्स इतके मोठे असतात की त्यापेक्षा त्यांना मरण सुसह्य वाटतं, म्हणून आत्महत्या करतात। तिला तर पुनर्वसन केंद्रात ठेवलंय, सोनपूर तालुक्यातल्या कदंब गावात। कदम मॅडम, तुम्ही उद्या तिकडेच जाणार आहे ना? अरे हो, मी सुद्धा उद्या त्या आधार पुनर्वसन केंद्रालाच भेट द्यायला चालले। या मोहिनी राजे पण तिथेच असते। नंतर या मोहिनी राजेंविषयी नेटवर काही माहिती मिळते का बघ? पेपर बघ ना। What are you doing? Come down. सोडा मला. Come down. मला सोडा. No, no, no. I won't allow you to do this. Please come down. मला नाही जगायचं. मला सोडा. कोणी ऐका. सोडा. ओ कोणी ऐका. Please या काय करतायत बघा. सोडा मला. मला सोडा. मोहिनी ताई. या लवकर या लवकर. मोहिनी ताई. काय करताय तुम्ही? मोहिनी ताई. मोहिनी ताई. काय सोडा मला. मला सोडा. मला सोडा. मला जगायचं नाहीये. सोडा मला. खाली उतरा बघा आधी. यांचं लक्ष गेलं म्हणून खाली या. नाही तर काहीतरी विपरीतच झालं. मला जगायचं नाहीये. तेरा उतरा आधी. खाली या. या खाली उतरा. सावकाश सावकाश या. या खाली या. या सावकाश. का करताय असं तुम्ही? मोहिनी ताई या या. जमना चल याला घेऊन चल. चल. मोहिनी ताई तुम्ही आधी शांत व्हा. शांत व्हा बघू आधी. का तुम्ही मला वाचवलं? मला जगायचंच नव्हतं मुळे. का तुम्ही माझ्यावर एवढी सक्ती केली? घ्या पाणी घ्या. पाणी घ्या आधी. मोहिनीताई तुम्हाला इथे सुधारण्यासाठी, जगण्याला नवा अर्थ देण्यासाठी आणलाय, आत्महत्या करण्यासाठी नाही. ह्या मॅडम
जर तिथे पोहोचल्या नसत्या तर काय झालं असतं? मेले असते, सुटले असते एकदाची मी. No, no, no. Don't say like this. Life is so precious. Hello, everyone. I am Dinah Gonsalves. तुम्हीच डायना आंटी का? वेलकम. Don't call me auntie. I'm not that old. खरंच थँक्स. तुम्ही ऐनवेळी तिथे आलात आणि त्यामुळेच आम्ही मोहिनीताईंचं प्राण वाचू शकलो. पण तुमचं येणं निश्चित नव्हतं ना? हो. पण तुम्ही म्हणालात ना अस्मिता मॅडम इथे विजिट करणार आहेत. आय वॉन्ट टू मीट दॅट लेडी. मला माझा एक प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करायचा आहे, म्हणून मी आले इथे. काय प्रॉब्लेम आहे डायना आंटी? नाही म्हणजे तुमची इच्छा असेल तर आम्हाला सांगू शकता. हो, ऍक्च्युली मला ना खूप भीती वाटते. कोणीतरी मला मारायला येतंय अशी भीती वाटते. डॉक्टर म्हणतात इट्स सायकोलॉजिकल. दिस इज बिकॉज आय एम लोनली. पण ही अशी भीती मला आत्ता पण वाटतेय. वाय? घाबरू नका तुम्ही. तुम्हाला इथे कोणीही मारायला येणार नाही. मला माहिती आहे तू कुठे आहे. सोडणार नाही, सोडणार नाही तुला. अरे शामू, शामू, अरे थांबा. मेलास रे तू. आज मेलास, काय चाललंय? आज मेलास माझ्या हातून. खूप दिवस बघतोय. थांब थांब. अरे कुठे पाहिजे तू? अरे इकडे या, शामू थांबा. थांब थांब. बाहेर काकू बघा ना. बाहेर थांबा थांबा थांबा. काय चाललंय? काय करताय? बघा ना सरोजताई, आज पण याने आपल्याकडचे केक चोरले. हा जाड्या जेव्हा सामानाची डिलिव्हरी घेऊन येतो ना तो काहीतरी खायचं चोरून नेतो. आणि ही जमना ही माझ्यावर संशय घेते. अरे पण म्हणून काय सुरा घेऊन मागे धावत जाणार का? सुराग बघ बघ या बायका किती घाबरल्यात त्या. सॉरी ताई, रागाच्या भरात सुरा उचलला कधी कळलंच नाही. मला वाटलं लाटणं उचललंय. खोटं बोलू नकोस. सुराची मूठ आणि लाटण्यातला फरक कळत नाही होय तुला? आणि काय रे भानू, तू आमच्याकडचे केक का खाल्लेस? म्हणजे बघा ना एक ठिकाण किती आड जागी आहे. इकडे यायचं म्हणजे तो पूल पार करायला लागतो आणि मग चढण चढवून यावं लागतं. सायकल चालवून चालवून जीव निघतो माझा. भूक लागते खूप. मग काय करायचं माणसानी? अरे पण मग मागून विचारून खात जा ना. चोरतोयस कशाला? म्हणजे खरं तर मी जमना काकूंना विचारूनच केक उचलायचो, पण असं दाखवायचो की मी केक चोरतोय. त्यामुळे ह्याला राग यायचा आणि मग मजा यायची. अशी गंमत करू नको. कधीतरी मस्करीची कुस्करी होईल. बरोबर बोलताय तुम्ही. मला वाटलं हा मलाच मारायला येतोय की काय. आय वॉज सो स्कॅर्ड यू नो. घ्या मागापासून एवढा गोंधळ झाला, पण या ललिताला का हाय काय बघा. निस्त्या डुलक्या घेतल्या. दिस इज सो सरप्राइजिंग. एवढ्या मोठ्या आवाजात ह्यांची झोप डिस्टर्ब कशी नाही झाली? का या झोपेचं नाटक करतायत? ती इथली लेडी कुंभकर्ण आहे. सदान कदा झोपलेली असते. पुरे झाला आता पाचकळपणा. चला चला आपापल्या कामाला लागा. आबोली तू डायना आंटीना त्यांची खोली दाखव. आणि जमना तू मोहिनी ताईंना आत घेऊन चल. आणि तू रे. मी काय म्हणतो काकू, मी एक अजून एक केक घेऊ का?
घे चल. शाम्या, हे बघ, मोहिनीताईंनी पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तू एक काम कर, त्या वडाच्या झाडाला लटकलेला फास काढून टाक आणि देते. अरे येडा आहे का तू? ओ सरोज काकू, ओ अरे काय करतो तू? आत्महत्या का करतोय? तुला कंटाळून आत्महत्या करतोय. खूप खूप त्रास देतोस ना तुम्हाला. तुझ्यामुळे सगळे बोलतात मला. मला मरू दे. तू सोड, मला मरू दे. नको आत्महत्या. ओ सरोज काकू, अरे नको. मी नाही मरू देणार तुला. नको, मी नाही मरू देणार तुला. जाम्या, अरे उगार तू काय? ओ सरोज काकू, लवकर या. ओ काकू, काय नाही मला काय नाही झालं. मी याची मस्करी करत होतो. हा सारखं चिडवतो ना मला, खूप त्रास देतो ना. आता कसं वाटतंय? तू वेडा आहेस काय? तू खाली उतर आधी. हा उतरतो. उतरतो. सांगितलं होतं ना मस्करीची गुस्करी होते म्हणून. थांब, उद्या अस्मिता मॅडम येणार आहेत, तेव्हा सगळ्यात आधी तुझीच केस मी त्यांच्याकडे देणार आहे. खरंच द्या. उतर. चल. हा बोला जीत सर. अस्मिता कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण बरा आहे. बिझी आहेस उद्या? उद्या सॉरी सर, ॲक्च्युली मी उद्या कदंब नावाच्या गावी एका पुनर्वसन केंद्राला भेट द्यायला जाणार आहे. तिथल्या मेंटली डिस्टर्ब स्त्रियांशी गप्पा मारायला, काइंड ऑफ काउन्सिलिंग. वा ग्रेट. काही महत्वाचं काम होतं का? अगं नाही, आपण सगळे एकत्र जेवायला जाऊ का विचारणार होतो. अच्छा, ॲक्च्युली सर मला यायला आवडलं असतं, पण ओके ओके नो प्रॉब्लेम. पण सीड मनाली बंडू तरी घरी आहेत ना? हो ते आहे तिथेच. ओके, मग मी त्यांना घेऊन जातो. हो पण त्यांना ह्याबद्दल काही सांगू नको, मी त्यांना सरप्राईज देणार आहे. ओके ओके चालेल. ओके, गुड नाईट. या गुड नाईट. पण त्यांच्या आधी तुला सरप्राईज देईन. हॅपी जर्नी. थँक्यू. बरं व्यवस्थित राहा, भांडू नका आणि मनालीला त्रास द्यायचा नाही या दोघांनी. नाही देणार. नाही तुम्ही इथली काळजी करू नका. तुम्ही जा. येते. हो. आणि मॅडम पोहोचल्यानंतर फोन करा. नक्की करते. बाय. हॅलो. हाय अस्मिता, कुठे निघालीस? तुला काय करायचंय? फोन कशाला केलायस ते सांग. तुझा एक हितचिंतक म्हणून बोलतोय. मला सांग, तुझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे? हे बघे, फालतू बडबड करू नकोस, मुद्द्याचं बोल. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. आज कुठेही प्रवास करू नको, कारण तुझ्या नशिबात आज अपघात आहे. हो का? आता तू सांगितलंयस ना, मग आता मी जाणारच. शक्यच नाही, कारण तू तिथे पोहोचणारच नाहीस. परत एकदा सांगतोय, ऐक माझं. नंतर निघाल्याचं पश्चाताप करायची वेळ येईल. मी तुझ्या फालतू धमक्यांना नाही घाबरत. उगाच बडबड करून माझा वेळ वाया घालवू नकोस, मला उशीर होतो. कळलं? माझं ऐक, जाऊ नको तिकडे. माझं ऐकशील तर वाटशील. मग सांगू नकोस की मी तुला सावध केलं नाही म्हणून. गेलीस तर याद राख, आयुष्यभर पस्तावशील.
अरे हॅलो सर. हाय. हॅलो. काय झालं मॅडम? परत त्याचाच फोन होता ना? मला धमकी देत होता. मला म्हणे जर आज निघालीस तू तर अपघात होईल तुझा. मॅडम तुम्हाला सांगतो, हा माणूस एक नंबरचा भितर आहे. समोर पण येत नाही. मॅडम तुम्ही त्याचा विचार नका करू, तुम्ही जा तुमच्या कामाला. अस्मिता हे बोलतायत ते पण बरोबर आहे, पण सेफ्टी म्हणून एकदा चेक करायला काय हरकत आहे? ठीक. तुम्ही प्लीज व्हील्स चेक करा आणि डिकी पण चेक करा. अस्मिता प्लीज जरा बोनेट उघडतेस? हे बघ. बघितलंस, म्हणजे तुझा प्रवास सुरू झाला असता पण मध्येच गाडी बंद पडली असती आणि खूप त्रास झाला असता. थँक्यू सर, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. अगं ग्रेट नाही, पण तर्काने विचार करणारा माणूस आहे बघ. बरं निघू मी आता. बाय. हॅपी जर्नी. थँक्यू. येते. काय बंडू शेठ? वेलकम. कॉफी घेऊया आणि त्यानंतर लंच करूया. मनालीला घे बोलू. नाही आता आलो असतो पण हां म्हणजे बरीच पेंडिंग कामं आहेत. हां पूर्ण करायची. पेंडिंग काम आहेत. परत कधीतरी. ओके नो प्रॉब्लेम. भेटू. ओके बाय. टेक केअर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झाली का सगळी कामं? चला चला आटपा लवकर, अस्मिता मॅडम येतीलच इतक्यात. ही कोण बया? हिचं एवढं का कौतुक चाललंय? ते आपल्यासाठी वेळात वेळ काढून येत आहेत, तेव्हा त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला आणि मगच तुमचं मत व्यक्त करा ना. भेटल्यावर ही काय जादूची कांडी फिरवणार का अल्लाउद्दीनचा दिवा देणार? तुला नसेल भेटायचं तर नको भेटू, आम्ही भेटू. डोंट बी प्रेजुडाइज्ड टुवर्ड्स एनीवन. ललिता, ए ललिता. कावेरी, का उठवलंस मला? अस्मिता मॅडम आल्या बघ. कुठे आहेत त्या? येतील इतक्यात. अगं मग मला आधीच का उठवलंस? अगं उठवलं तर काय तुझ्या अंगाला भोकं पडली का? आयुष्यभर नुसती झोपत असतेस ती कुंभकर्ण कुठली. अगं मी झोपते तर तुझं काय जातं का? बाळांनो भांडणं थांबू आधी. आज आपल्याकडे फंक्शन आहे, भांडताय कशा पायी? सरोजताई मी जाऊन येते. बरं जातीयस तर काल मी स्वीटची ऑर्डर दिली होती, येताना तेवढी घेऊन ये. हा बरं आणते. सरोजताई, व्हॉट हॅपन विथ हर? त्या माझ्याकडे अशा एकटक का बघतात? जाऊ दे, तिची नजरच तशी आहे, तुम्ही नका लक्ष देऊ.
सिद्धराव, तुम्हाला असं नाही वाटत की हे जीत सर तिथं असं आले की त्यांना आधीपासूनच माहिती होती की मॅडमच्या कारमध्ये कोणीतरी बिघाड केलाय? ऍक्च्युली मलाही ते थोडं ऑड वाटलं, पण आपण मॅडम समोर जी सरांवरती संशय कसा घेणार ना, म्हणून मी काही बोललो नाही. हे घ्या, ही शेवटची कॉफी. थँक्यू. जीत सर मॅडमच्या मदतीला धावून आले म्हणून बरं झालं ना, तर काय झालं असतं काय माहिती. तुम्ही दोघे पण ना वेंधळ्या. जीत सरांना वर कॉफी प्यायला का नाही बोलावलं? अगं त्यांनीच बोलवलेलं आपल्याला कॉफी प्यायला. म्हणजे कॉफीलाच नाही, लंचला पण जाऊया म्हणजे. पण आम्हीच नको म्हणतो. नको? तुम्ही नको का म्हणालात? अगं त्यांनी अचानक असं विचारल्यानंतर पटकन काय रिॲक्ट व्हावं ते कळलं नाही, तो तोंडातून नको असा निघाला. हा, आणि मॅडमची पण काळजी वाटत होती. हो रे, खर तर आपल्यापैकी कोणीतरी मॅडम बरोबर जायला हवं. त्या माणसाने प्रवासात मॅडमना त्रास दिला तर? या अस्मिता मॅडम, वेलकम. थँक्यू सो मच. प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही, अजिबात नाही. उलट पुलावरून येताना खूप छान वाटलं, अगदी गावी आल्यासारखं वाटलं. पावसाळा उलटून इतके महिने झाले तरी नदीला खूप पाणी आहे. हो, आता धरणातून पाणी सोडल्यामुळे एवढं पाणी आहे. पावसाळ्यात तर इतकं पाणी भरतं की पूल पाण्याखाली बुडून जातो, कधी कधी तर बंदच होतो. आणि मग आमचं हे सेंटर एक आयसोलेटेड बेड बनतं, जगाशी संपर्कच तुटतो आमचा. मॅडमना फोन का नाही लागत आहे? ते पोहोचले असतील काय माहिती. म्हणाली हे बघ, ते आपल्याला फोन करतील. तू एक काम कर, काहीतरी खायला बनव, खूप भूक लागली. जा. हा, मस्त बनवा काहीतरी. मला मॅडमचं टेन्शन आलंय आणि तुम्हाला खायचं सुचतंय. अगं त्या तिकडे पोहोचल्यानंतर फोन करतील. आणि हे बघ, त्या ना तुझ्यासारख्या धांदरट आणि विसराळू नाहीये. तो चिल, जा काहीतरी बनव खायला. तुम्हाला कळत नाहीये का? मी सतत फोन करते, नाही लागत आहे. कुठे असतील, काय झालं असेल काहीच कळत नाही. इथे नेटवर्कच नाहीये अजिबात. हो मॅडम, इथे रेंज नसते. तुम्हाला कुणाला फोन करायचा असेल तर तुम्ही लँडलाईन वरून करू शकता. थँक्यू. सिद्धेश्वर पटवर्धन, फोन ठेव. अगं गाडी ठोकतील. तू मगाशी धांदरट कोणाला म्हणाला? आणि जे खरंय ना तेच बोललोय. काय खरंय? तू धांदरट आहे. तू धांदरट आहे, तू बोलत होती 17 वेळा. मॅडम, हा बंडू, मी बोलतेय. आई म्हणते जे बोलतात तेच असतं. आता आई खूप आणि तू मला नडू नको. मॅडमचा फोन आहे. हा, बोला मॅडम. हो, मी अगदी व्यवस्थित पोहोचले. ऐक, इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, बिलकुल रेंज नाहीये, त्यामुळे माझा फोन नाही लागणार. जर काही इमर्जन्सी असेल तर याच नंबरवर फोन कर, या लँडलाईनवर. ओके? हा, चालेल चालेल. तुम्ही इथली काळजी करू नका, आम्ही आहोत इथे. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, हो हो, तुम्ही पण काळजी घ्या. बाय. हा, काय म्हटलं? हा, होय, मी सांगतो ना. हा, मनाकाला सांगतो. होय 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 होय. मला बोलायचं नाही. हा, बर. असं बर बर. हा, ठीक. हो. काय काय झालं? काय म्हणाला मॅडम? आणि फोन का लागत नाहीये त्यांचा? त्या व्यवस्थित पोहोचल्यात ना? म्हणजे प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही ना? बोला ना बंडूजी. आता तुम्ही बोलू दिलं तर मला बोल. सॉरी, काय म्हणाला मॅडम? मॅडम सुखरूप पोहोचले. त्या भागात रेंज नव्हती, त्यामुळे त्यांना फोन करता आला नाही. त्यांनी तिथल्या लँडलाईन वरनं फोन केला. तो नंबर माझ्याकडे आहे. तो नंबर तुम्हाला देता येणार नाही, कारण तुम्ही विनाकारण त्यांना फोन करत बसा. असं
मॅडमनी सांगितलं. मग सवाल तुझ्यासाठी खास मेसेज दिलाय, मग तुला द्यायचा नाही तो नंबर. बर, तुम्ही दोघे ना नाही, नाही. एकमेकांना मिळालेले नाही, नाही, आहात. नका, नका. आधी हा सिद्धेश्वर त्रास द्यायचा, आता बंडूजी तुम्ही सुद्धा. बस, मला काही बोलायचं नाही. ए चाइल्ड, मी असं करीन? हो. तुमच्यामुळे होते. मॅडम सुखरूप पोचले ना. हा. आता आमच्या पोट पूजेचं काहीतरी बघ. उपाशी राहा. हे एवढेच मेंबर्स आहेत तुमचे? नाही, अजून आहेत ना. यांच्यापैकीच एक जमुना आहे, ती बाहेर गेली आहे कामासाठी, आणि बाकीचे 15 मेंबर्स आमच्या 2 संचालकांबरोबर सेमिनारला गेले. हॅलो एव्हरीवन, बसा बसा प्लीज. मी तुम्हा सगळ्यांशी छान गप्पा मारायला आले, त्यामुळे अजिबात टेन्शन न घेता मनमोकळेपणाने बोला. तुमची सगळ्यांशी ओळख करून देते. हो. ही कावेरी. ही माणसाची वरवरची ओळख, पण माणसाची खरी ओळख कोणाला कळते? हाय. बस बस बस. तुझं नाव काय? ही अबोली. हिला बोलता येत नाही, म्हणून मग आम्ही तिचं नाव अबोली ठेवलं. अनाथ आहे ही. हाय अबोली. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं असं म्हणते ही. हो, मलाही तुला भेटून खूप छान वाटलं. ललिता, ए ललिता उठ. अस्मिता मॅडम आलेत. नक्की आल्यात का पुन्हा मस्करी करताय? ही ललिता ना दिवसभर डुलकेच घेत असते आणि झोपेतून उठवलं की चिडते. ही आमच्याकडची लेडी कुंभकर्ण आहे ना. शामू, एक या असं वागतायत, यामागे काहीतरी कारण असू शकतं. ललिता मावशी. मॅडम नमस्कार. तुम्ही दिवसा सुद्धा एवढं का झोपता? रात्री शांत झोप लागत नाही का तुम्हाला? मी आता पाहिलं, झोपेत तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. हो, झोपेत असताना खूप समाधानी असते मी, कारण माझा मुलगा, सून, माझा नातू असतो माझ्या बरोबर. असं वाटतं हे स्वप्न कधीच संपू नये, पण कोणीतरी जाग करतं आणि माझी झोप मोडते. जागी झाल्यावर मी एकटी आहे कटू सत्य मला सहन होत नाही, म्हणून मी पुन्हा झोपते. तुमचा मुलगा आणि सून कुठे असतात? आम्ही एकत्रच राहायचो. एक दिवस मला न सांगताच अचानक सगळे निघून गेले. पत्र नाही, फोन नाही. खूप शोधलं पण सापडलेच नाही. या जगात मी एकटी आहे. ललिता मावशी, अहो तुम्ही एकट्या नाही आहात. ही सगळी माणसं तुमचीच आहेत, हो की नाही? अस्मिता मॅडम, मला ना बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. मला ना खूप भीती वाटते हो. असं वाटतं कोणीतरी मला मारायला येतंय. समवन इज गोइंग टू किल मी. तुम्ही सायकॅट्रिस्टशी कन्सल्ट केलं? हो, डॉक्टर म्हणतात की हे सायकोलॉजिकल आहे. मी एकटी असते ना, म्हणून मला अशी भीती वाटते. पण पण ही भीती, हे असं खरंच सायकोलॉजिकल नसेल तर? खरंच कोणीतरी माझ्या मागावर असेल तर? असं काहीही नाहीये.
हे सगळं तुमच्या मनात आहे, काल्पनिक आहे हे सगळं. डॉक्टर म्हणाले ते बरोबर आहे. तुमच्या मनातली भीती आहे, बाहेर कोणीही नाही. आणि इथे तर अजिबात घाबरू नका. हो, आणि सगळ्यात महत्वाचं, अजिबात एकटं राहायचं नाही. या सगळ्यांसोबत राहा सतत, म्हणजे तुमच्या मनातली भीती हळूहळू कमी होईल. अस्मिता मॅडम, थँक्यू सो मच. मोहिनीताई, माझ्याकडे जादूची कांडी किंवा अल्लाउद्दीनचा दिवा नाहीये, हे खरंय. पण मला असं कळलंय की तुम्ही खूप छान गाता, तुम्हाला पेटी सुद्धा वाजवताय. आणि मी तुमचं गाणं ऐकायला इथे आले. ऐकवाल ना गाणं? मोहिनीताई, ज्या व्यक्तीकडे सुरांचा अनमोल ठेवा आहे, ती व्यक्ती एकटी किंवा दुःखी कशी असू शकते? इनफॅक्ट तुम्ही तर रोज या सगळ्यांना गाणं ऐकवायला हवं, त्यामुळे यांचं दुःख सुद्धा कमी होईल. हो ना, त्यासाठी पेटी तबलाही मागवेन मी. संगीत जगण्याची नवीन उमेद देते, प्रेरणा देते, आणि तुम्ही जीव देण्याच्या गोष्टी करता. सॉरी अस्मिता मॅडम, तुम्ही आज मला जाणीव करून दिली की माझ्याकडे काय आहे. मी यापुढे जीव द्यायचा विचार कधीच करणार नाही. शाबास. तर मग आज अस्मिता मॅडम समोर एक छान मैफिल होऊन जाऊ दे. हो, मला तर ऐकायचंय तुमचं गाणं. मी नक्की प्रयत्न करते. कसला आवाज आला? शामू, जरा जाऊन बघून ये ना. हो. नक्की काय झालंय काहीच कळायला मार्ग नाही. बातम्या तरी लावून बघते. सोनपूर तालुक्यातल्या कदबगावचा पूल नुकताच अचानक कोसळला आहे. त्यामुळे पुलापलीकडच्या टेकडीचा व तेथील आधार पुनर्वसन केंद्राचा बाकी जगाशी संपर्क तुटला आहे. तात्पुरती पर्यायी व्यवस्था किंवा जलवाहतुकीची सोय होईपर्यंत परिस्थिती अशीच राहील. अरे देवा, जमना पुलापलीकडे अडकली वाटतं. अस्मिता मॅडम, सॉरी हा, हे असं काही होईल खरंच माहिती नव्हतं. बघा ना, तुम्ही आमच्यासाठी इथे आलात आणि तुम्हीच अडकलात. तुम्ही का सॉरी म्हणताय? जे काही घडलंय तो एक अपघात आहे, त्यात तुमचा काय दोष? आणि उद्यापर्यंत सगळं नॉर्मल होईल, डोंट वरी. मी एक फोन करू फक्त. हा म्हणाली, ऐक, शांतपणे ऐक, अजिबात पॅनिक होऊ नकोस. मी ज्या पुनर्वसन केंद्राला भेट द्यायला आले कदम गावात, तिथल्या गावातला एक पूल कोसळलाय. हो, मला आज नाही निघता येणार, मला इथेच थांबावं लागेल. नाही नाही नाही, हे बघ, तू फक्त सीड आणि बंडूला माझा निरोप दे, त्यांना म्हणावं अजिबात काळजी करू नका. हो, मी व्यवस्थित आहे, मजेत. ओके, हो, चल. अस्मिता मॅडम, खरंच किती छान समजात हो तुम्ही. तुमच्या समजावण्यामुळे खूप धीर येतो बघा. अगदी मोठं संकट सुद्धा लहान वाटायला लागतं. आणि तुमच्या समजावण्याचा परिणाम मोहिनीताईंवर सुद्धा किती चांगला झालाय बघा. अबोली, काय झालं? तू घाबरलीस का? काय झालं? काय झालं अबोली? शांत हो. तुला आम्हाला काही सांगायचंय? आपण जाऊन बघू. चल, काय झालं?
मॅडम, मी आत्ताच म्हणाले की ह्याच्यात सुधारणा झाली आहे म्हणून. हिने आत्महत्या का केली? आपल्याला पोलिसांना कळवायला हवं. काय झालं अस्मिता मॅडम? Why she is crying? मोहिनीताईंनी आत्महत्या केली. Oh my God. मोहिनी committed suicide. मोहिनी गाणं ऐकवणार होती आणि तिनेच जीव दिला. म्हणजे ती अस्मिता मॅडमची खोटं बोलली. हे बघा, तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. प्लीज शांत राहा. प्लीज प्लीज मॅडम, आपल्याला लगेच पोलिसांना कळवायला हवं. प्लीज. हो, चला. फोन डेड आहे. मगाशी फोन गेला होता मनालीला, फोन चालू होता. फोन डेड कसं झाला? अरे देवा, आता काय करायचं? आणि पोलिसांना तरी कसं कळवणार? बोली शांत हो. शांत हो, प्लीज शांत हो. मी आहे ना, घाबरू नकोस. हां, तुम्ही सगळ्यांनी प्लीज पॅनिक होऊ नका. या सिच्युएशनमध्ये आपण सगळ्यांनी एकमेकींसोबत राहायला हवं. प्लीज घाबरू नका. प्लीज जरा न्यूज लावता प्लीज. न्यूज बघूयात आपण. पूल पडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक भयंकर बातमी समोर आली आहे. वृद्ध स्त्रियांना गळफास लावून मारणारा एक विकृत खुनी सोनपूरमध्ये दाखल झाला आहे. आतापर्यंत त्यांनी 2 बळी घेतले. बरं झालं पूल पडला. आता तो खुनी इथे नाही येऊ शकणार. पूल पडलाय, पण जमना तर. मॅडम, बाहेर तिथे काय? बाहेर काय? तिथे बाहेर बाहेर काय झालंय शामू? मॅडम, बाहेर कोणीतरी जमनाला मारलंय. काय? जमनाला मारलंय? हे बघा, प्लीज घाबरू नका. सरोज मॅडम, प्लीज प्लीज तुम्ही यांच्यासोबत राहा. मी आलेच. चल दाखव मला. चल चल चल.
जमनाचाही खून झाला याचा अर्थ तो कोणीही कोसळण्याआधीच इथे पोहोचलाय.